कशाबद्दल बोलतेस तू? स्वानंदी बद्दल. कशी वागत होती ती पार्टीत? हा, कशी बोलत होती, कशी नाचत होती. माझ्याशी तर इतक्या विचित्र टोन मध्ये बोलली ना ती. असं कोणीच वागलं नाहीये माझ्याशी. अरे तशा नाही आहेत त्या. स्वानंदी मॅडम खूप चांगल्या आहेत, म्हणजे त्या असं नाही वागत. पण काल काहीतरी गडबड झाली होती. म्हणजे त्यांच्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये कदाचित कोणीतरी वेगळं ड्रिंक मिसळून दिलं होतं, त्यामुळे त्या अशा वागत होत्या. पण हे बघ, मी त्यांच्या वागण्याबद्दल मी सॉरी म्हणतो. ओके, तू का सॉरी बोलतोयस? तू वकील आहेस तिचा. पण मित्र आहे ना, आणि आणि नवरा देखील आहे. नवरा असं काही आहे का तुमच्या दोघांमध्ये? म्हणजे आल्यापासून मी बघते तुमचा संसार. तुमच्यामध्ये तरी मला असं काहीच वाटत नाही किंवा काहीच दिसलं नाही. काय म्हणायचं तुला की मॅम? हेच की स्वानंदी तुझ्यासाठी कम्पॅटेबल नाही. देवा, विचार करून करून डोकं दुखायला लागलंय माझं आता. काल काय झालंय काहीच आठवत नाहीये. बापरे, कुणी दुखावेल असं तर काही बोलले नाहीये ना मी. माझ्यामुळे घरच्यांना मान खाली घालावी लागली नसेल ना? लाजीरवाणं काही वागले, बोलले, काय काय केलंय मी? देवा, काही असेल तरी माफ कर रे बाबा मला. तसं तर राजवाडे म्हणतायत मी काही चुकीचं नाही वागले, फक्त दमले आणि लवकर झोपून गेले. म्हणजे अर्थात ते म्हणतायत म्हणजे मी काही नाही वागले असणार चुकीची. म्हणजे माझा विश्वास आहे त्यांच्यावर अगदी 100%. बापरे, याच्या आधी असं काहीच झालं नव्हतं कधीच. मग काय अचानक झालं काल? काही सुचत नाहीये. देवा, माफ कर रे बाबा मला काही चुकले तर. काय ग? हा वहिनी, ती फुलं आणली आहेत. थांब थांब थांब, इकडे बघ. काय ते? काय ग, वाढदिवस वगैरे आहे का तुझा? नाही का हो? चेहरा खुललाय अगदी, एकदमच आनंदात दिसतेस. काय स्पेशल? नाही, असंच. मला सांगू शकतेस काही खास आहे का आज? काल या खोलीत आणि पार्टीमध्ये जे काही झालं ना, ते आपलं सिक्रेट आहे. त्यामुळे कोणालाही काहीही सांगायचं नाही. वेळ आली की मी स्वतःहून सगळ्यांना सांगेन. चिंगी, नाही नाही, काही नाही वहिनी, काहीच नाही. मी आले. काहीतरी भलतंच चालू असतं बाई या मुलीचं. तुला का असं वाटतं मला माहित नाही, पण मला असं नाही वाटत. कम ऑन सॅम, माझ्याशी बोलूच शकतोस ना तू. किंवा प्लीज आता नको, मी आता खरंच खूप गडबडीत आहे. ते तू नेहमीच असतोस सॅम, पण आज तरी जरा वेळ काढ माझ्यासाठी. नाही तर परत वेळ मिळेल की नाही माहित नाही. म्हणजे करण्यापेक्षा तुझ्या मनात जे चाललंय ना, ते आज तरी बोल माझ्याशी. माझ्या मनात काही चाललं नाही किम्या, पण तुला का असं वाटतं की स्वानंदी मॅडम माझ्यासाठी कम्पॅटेबल नाहीये? एक्झॅक्टली हेच कारण आहे. स्वानंदी मॅडम? अरे, लाईफ पार्टनरला मॅडम कोण म्हणतं? बिझनेस पार्टनर आहे का तुझी ती? लाईफ पार्टनर आहे तुझी ती. बिझनेसमध्ये तडजोड करतोस तशीच संसारात करणार आहेस. लग्न तडजोड म्हणूनच केलंस ना? काय झालं सॅम, बोल ना. हो, केलं, कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आजची परिस्थिती सुद्धा तशीच आहे, आणि तुला जर वाटत असेल की परिस्थिती बदलली आहे तर तुझा गैरसमज आहे. सॅम, मी तुला ओळखत नाही का? तू असा नव्हतास. आईबाबांच्या अपघातानंतर तू असा झालायस. तुझ्यावर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी आली म्हणून तू असा झालास. पण त्या जबाबदारीचं ओझं कधी झालं हे तुझं तुलाच कळलं नाही. आणि त्यातच त्या जबाबदारीच्या गाठोड्यात रोहनची शपथ, ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, ही पण येऊन पडली. त्यामुळे त्या गाठोड्याचं वजन अजून वाढलं. स्वानंदीची जबाबदारीही तुझ्यावर आली. त्यामुळे ह्या परिस्थितीला त्यावेळीची परिस्थिती जबाबदार आहे असं नाही.
ह्याला तूच जबाबदार आहेस, कारण लग्न तू केलंयस. हे बघ सॅम, मैत्रीण म्हणून तुला सांगते, कदाचित स्वानंदी तुझ्या टाईपची नसेल. लग्न तू तडजोड म्हणून केलंस, पण आता तुमच्या नात्याचा तू विचार करू शकतोस ना. एकदा स्वानंदीच्या आणि तुझ्या नात्याचा पुन्हा विचार कर. म्हणजे जे काय मी बोलले ते तुला सगळं कळतंय. पुन्हा सांगते, स्वानंदीच्या आणि तुझ्या नात्याचा पुन्हा एकदा विचार कर. हाँ जी, आलो. काय ग, इकडे का घेऊन आलीस? अरे म्हटलं ना जरा असं मोकळ्या हवेमध्ये बोलूया ना आपण. चल चल, बस. बस. काय? काय करत होतास रे? अगं किमयाशी बोलत होतो जरा. अरे किमयाऐवजी ना त्या स्वानंदीशी बोल ना जरा तू. कशाबद्दल? कशाबद्दल? अरे काल जेवढं काही झालं ना त्याच्यानंतर तिची विचारपूस केलीस का तू? काय ग, तुला बरं आहे की नाही असं प्रेमाने बोललास का जरा तिच्याशी? मी तुला सांगून ठेवते पिंट्या, चिडायचं नाही तिच्यावर अजिबात. अगं मी का चिडीन आजी? हे बघ, काय जे काय झालं ना ते काही तिने मुद्दाम केलं नसेल ना. अरे चुकून काहीतरी आलं असेल तुझ्या पिण्यामध्ये. तिला सुद्धा त्याचा भयंकर त्रास होतोय ना. तुलाही माहिती ना पिंट्या, आपली मान खाली जाईल असं स्वानंदी कधीच वागणार नाही. आजी मला माहित नाही का ते. मी काल बोललो त्यांच्याशी, पण त्यांना काही आठवतच नाहीये ना, आणि मी नाही चिडलोय त्यांच्यावरती. पण आता मला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त टेन्शन आहे, ते म्हणजे किमयाचं. मला तिच्याशी बोलायला लागेल. एवढं काय सारखं बोलायचं असतं रे तुम्हाला? आता कॉलेजात आहात का तुम्ही? होती तुमची त्या ढवळ्या पवळ्याची जोडी, पण आता लग्न झालंय ना तुझं. एक एक गोष्टीची वेळ असते रे बाबा. आता काय तू 10 वर्षाचा असल्यासारखा वागणार आहेस का? 25 मध्ये असल्यासारखं सुद्धा नाही वागायचं आता. आजी मला गप्पा करू नकोस तू. म्हणजे मला माहिती आहे की तुझी मैत्रीण इतक्या वर्षांनी आली, म्हणजे तुम्ही 4 दिवस फिरलात, गप्पा मारल्यात आणि तुमच्या त्या आठवणींना तुम्ही उजाळा दिलात. ते सगळं चांगलं आहे रे. म्हणजे आपल्याला पूर्वीपासून जी माणसं ओळखतात ना ती आपल्या आजूबाजूला असणं ह्याच्यामध्ये आनंदच असतो रे. पण त्यापेक्षा ना पिंट्या, जिच्याबरोबर आपण आयुष्य काढणार आहोत ना ती व्यक्ती जास्त महत्त्वाची असते. म्हणजे मित्र महत्त्वाचे असतातच रे, पण त्याही पेक्षा आपला जोडीदार महत्त्वाचा असतो. म्हणजे स्वानंदी शांतपणे तुमची जवळीक बघते, पण त्याचा अतिरेक करू नका. म्हणजे कोणाच्या डोळ्यामध्ये तुमची मैत्री येईल असं काही वागू नका तुम्ही. मलाही माहिती आहे ती जरा विचित्र वागते. तुला माहिती आहे ना, मग ते किमयाला सुद्धा नीट कळू दे ना, आणि तेही तुझ्याकडून. काय बोलतो मी.